वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। पिता माता बंधू तुझ विण असे कोण मजला, बहुमी अन्यायी परिसकल ही लाज तुझला। न जाणे मी काही जप तप पूजा साधन विधी, कृपा दृष्टी पाही शरण तुझ आलो गणपती। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। या कुंदे नृतुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रामृता, या वीणावर दंडमंडितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वंदिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाढ्यापहा। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। मुखं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरं, सर्वदेव नमस्कारं केशवं प्रतिगच्छति। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमस्कार। कालच्या भागामध्ये आपण कुंतीने भगवंताची केलेली स्तुती पाहिली आहे। आता मात्र कृष्णाने ठरवलं की आता आपण परत द्वारकेला जाऊया। ते रथापाशी निघाले तेवढ्यात त्यांना भीष्माचार्यांची आठवण आली। 5 पांडव त्यांच्याबरोबर रथापर्यंत निघालेलेच होते। ते धर्माला म्हणाले, धर्मा, तुला राज्य कसं करायचं, काय 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 काळजी घेतली पाहिजे, या गोष्टीबद्दल चिंता वाटतेय, काळजी वाटतेय, कोणाकडून तरी काहीतरी उपदेश मिळावा असं वाटतंय ना। धर्मराजा म्हणाले की युधिष्ठिर म्हणाले की तुम्ही तर सर्व जाणताच, मी काय बोलू। त्यावर ते म्हणाले, तर चला तुम्ही 5 जण माझ्याबरोबर चला, आपण कुरुक्षेत्रावर जाऊया। 5 पांडव श्रीकृष्णांच्या बरोबर निघाले आणि कुरुक्षेत्रावर पोहोचले। कुरुक्षेत्रावर भीष्माचार्य शरपंजरी पडलेले होते। बाणांची शय्या त्यांची झाली होती आणि त्या शय्येवर म्हणजे बाण त्यांना खालून टोचतायत पाठीला, रक्तबंबाळ झालंय शरीर, रक्तस्राव खाली थेंब थेंब टिप 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 रक्त वाहतंय आणि अशा अतिशय यातनामय अवस्थेमध्ये भीष्माचार्य तिथे बसले होते, पडलेले होते आणि तोंडाने विष्णूचं नाव घेत होते। ओम नमो भगवते वासुदेवाय असा मनाने जप करत होते। आता भीष्माचार्यांकडे ते गेल्यानंतर भीष्माचार्यांना कृष्ण म्हणाले की म्हणले, अहो या युधिष्ठिराला मी तुमच्याकडे आणलंय आणि हा मला विचारतोय म्हणले की कसं काय आता म्हणे मी पुढे राज्य करायचं, आणि मीच या संपूर्ण कौरवांचा मी वध केलाय, माझ्यामुळे सगळा सर्वनाश झालाय, तर आता माझं डोकं काही चालत नाही, मला काहीतरी शांती मिळाली पाहिजे, माझ्याकडून हे राज्य कसं सांभाळलं जाणार, त्याला अशा अनेक शंका आहेत। तर त्यावेळेला भीष्मा पितामह सांगतायत, मी सगळ्यांची
तुम्हाला उत्तरं देतो. पण तुम्ही माझ्या शंकांचं एक निरसन करा. असं म्हणून भीष्माचार्यांनी श्रीकृष्णांना विचारलं की मी तर इतका पवित्र आहे, माझं जीवन पवित्र आहे, मी निष्पाप आहे आणि माझी सगळी इंद्रिय शुद्ध आहेत, तरीसुद्धा मी जर काही पाप केलेलं नाही आहे, तर मला या बाणांच्या शय्येवर शेवटचं माझं क्षण आहेत आयुष्याचे, तर या माझा शेवट असा का व्हावा, मला बाणांच्या शय्येवर का निजावं लागतंय, मला इतक्या यातना का सहन कराव्या लागत आहेत. त्यावेळेला भगवान म्हणतात की तुम्हाला आठवतंय का की तुम्ही कोणतंच पाप केलेलं नाही. ही गोष्ट खरी आहे, तुम्ही कोणतंही पाप केलेलं नाही, पण आपल्या डोळ्यादेखत एखादं पाप घडतंय आणि तरी आपण शांत बसतोय, हे पाप नवं का. मग त्यावेळेला भीष्माचार्यांना सगळा प्रसंग आठवतोय. द्रौपदीला निर्वस्त्र करण्यासाठी दुर्योधनाने केसाला धरून ओढत ओढत दरबारात आणलंय आणि तिची भर दरबारामध्ये तिच्या साडीला हात लावून तो तिला निर्वस्त्र करत होता आहे आणि आपण चुपचापपणे खाली मान घालून या प्रसंगाचे साक्षीदार झालो. आपण उघड्या डोळ्यांनी द्रौपदीचा अपमान झालेला पाहत होतो. द्रौपदी आपल्याकडे मदतीचा हाक मागत होती, पण आपण तिथे काहीही करू शकलो नाही. आणि मग द्रौपदीनी कृष्णाला हाका मारली आहे, हे कृष्णा, द्वारकावासीन क्वासी यादवनंदनम कौरवेही परिभूता माम किन्न जानासी केशव. ही द्रौपदीची हाक ऐकून श्रीकृष्ण तिथे आलेले आहेत. हे सगळं त्यांना आठवलं. मग भीष्म पितामहांनी पुन्हा एकदा कृष्णाला वंदन केलं, हातानेच वंदन केलं. आणि ज्या वेळेला वंदन केलं त्यावेळेला भीष्माचार्यांकडे श्रीकृष्णांनी अतिशय स्नेहार्द्र, अतिशय प्रेमाने एक कटाक्ष त्यांच्याकडे, स्नेहपूर्ण भावाने त्यांच्याकडे पाहिलं मात्र, आणि भीष्माचार्यांच्या सगळ्या यातना कमी झालेल्या आहेत आणि आपण फुलाच्या शय्येवर झोपलोय की काय असा भास त्यांना त्यावेळेला होऊ लागलेला आहे. आणि मग त्यावेळेला त्यांनी मग धर्मराजाला सगळा उपदेश केलेला आहे. स्त्री धर्म, राजधर्म, मोक्षधर्म, सगळ्या समस्यांचं त्यांनी त्यामध्ये धर्मराजाला सगळा बोध केलेला आहे. त्यावेळेला भीष्माचार्यांनी धर्मराजाला सांगितलंय की सगळ्या स्थावर जंगम रूपाचा, विश्वाचा स्वामी, ब्रह्मादी देवांचा देव हा दुसरा तिसरा कोणी नसून हा पुरुषोत्तम विष्णूच आहे. आणि त्याच्या सहस्रनामांचा निरंतर तत्परतेने जप केल्याने मनुष्य सर्व दुःखापासून मुक्त होतो. आणि असं म्हणून त्यांनी एक एक विष्णूची नावं, हरि ओम विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्य भवत्प्रभुः भूतकृत भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावनः, अशा प्रकारे विष्णू सहस्रनामाला त्यांनी सुरुवात केली. आणि संपूर्ण विष्णू सहस्रनाम 5 पांडवांच्या समोर त्यांनी श्रीकृष्णांपुढे गायलं, त्यांची स्तुती केली. असं हे विष्णू सहस्रनामाचा जप करणं हाच परमधर्म आहे माणसाचा. शिवमहिम्ना आणि विष्णू सहस्रनामाचा पाठ रोज केला पाहिजे. का केला पाहिजे तर शिवाची स्तुती केल्याने ज्ञान मिळतं आणि ज्ञानाने भक्ती दृढ होते. विष्णू भगवंतांची स्तुती केल्याने सगळी पापं भस्म होतात. आणि विष्णू सहस्रनामाचं इतकं मोठं महात्म्य आहे की आपल्या ललाटी जर एखादं दुर्भाग्य लिहिलेलं असेल किंवा काही अडचणी लिहिलेल्या असतील तर ब्रह्मलिखित लेखसुद्धा बदलला जातो. इतकं सामर्थ्य या विष्णू सहस्रनामामध्ये आहे की माणूस जन्ममरणाच्या फेऱ्यातून जीव मुक्त होतो. भगवान शंकराचार्यांना सुद्धा विष्णू सहस्रनाम फार आवडत असे. त्यांनी प्रथम सगळ्यात पहिल्यांदा कशावर भाष्य केलं तर विष्णू सहस्रनामावरच भाष्य केलंय. त्यांनी सुद्धा असं म्हणलंय की विष्णू सहस्रनामाचे पाठ
रोज 2 वेळा कळा. 12 वर्ष असे जर पाठ केले तर त्याचं फळ अवश्य मिळेल. एकदा रात्री झोपण्यापूर्वी पाठ करा, त्याच्यामध्ये अतिशय दिव्य शक्ती आहे असं त्यांनी सांगितलं. अशा प्रकारचा हा पाठ त्यांनी केला आणि त्यानंतर धर्मराजाला उपदेश पण केलेला आहे. आणि मग ते तिथून भीष्माचार्यांचा निरोप घेऊन सर्वजण परत आलेले आहेत. इकडे भीष्माचार्यांनी उत्तरायण लागल्यानंतर भीष्माचार्यांनी देह ठेवलेला आहे आणि ते भगवत स्वरूपात तदाकार झालेले आहेत, कृतार्थ झालेले आहेत. भीष्म म्हणजे आजीवन संयमी होते. संयम वाढवून सतत भगवंतांचं स्मरण ते करत होते. आणि म्हणून अंतकाळी सुद्धा त्यांना श्रीकृष्णांनी चतुर्भुज स्वरूपात विष्णूंनी त्यांना दर्शन दिलेले आहे. आता हे भीष्माचार्य कोण होते हो, त्यांचा जन्म कसा झाला, त्याची पण एक कथा आहे बरं का. शंतनूचा विवाह हा गंगेशी झालेला आहे. गंगा नदी म्हणजे गंगा किंवा गंगा नावाची पवित्र स्त्री, गंगेच्या तीरावर राहणारी असंही म्हणूया, किंवा जी गंगा नदी होती ती स्त्री रूपात अवतरली आणि ती गंगेच्या काठावर फिरत असताना शंतनू तिच्याकडे बघून मोहित झाला आणि त्याने तिला विवाहाची मागणी घातली. त्यावेळेला गंगा नदीने सांगितलं की मी विवाह करायला तयार आहे, परंतु माझी काही अट आहे. तो म्हणला काय अट आहे? तर ती म्हणाली की मी जे करेन त्याला तुम्ही कोणत्याही प्रकारे आक्षेप घ्यायचा नाही. तुम्ही हे का केलं, तू हे असं का करते, असं करू नको, असं ज्या दिवशी म्हणाल त्या दिवशी मी इथून निघून जाईल आणि गुप्त होईल. तर शंतनू इतका तिच्या वर भाळला होता म्हणा, किंवा तिच्या प्रेमाने अखंड बुडाला होता. तो म्हणाला ठीक आहे, तू म्हणशील तसं, पण आपण विवाह करूया. मग पुढे गंगा आणि शंतनू यांचा विवाह झाला आणि विवाह संबंधातून त्यांना पहिल्यांदी बाळ झालं. बाळाचा जन्म झाल्यानंतर थोड्या दिवसातच गंगेने ते बाळ नदीमध्ये सोडून दिलं, नदीला अर्पण केलं. एक बाळ गेलं, पुन्हा दुसरं बाळ झालं. काही दिवसांनी तेही बाळ तिने गंगेला अर्पण केलं. असं करत करत 7 बाळं या गंगेने अर्पण केली पाण्यामध्ये. आता मात्र पुन्हा एकदा तिला 8व्यांदा दिवस राहिले. शंतनू बघतच होता. 8व्या वेळेला जेव्हा ती बाळ नदीत सोडायला गेली त्यावेळेला मात्र शंतनूला राहवलं नाही. शंतनूने तिला अडवलं, म्हणजे अगं तू का असं करतेस, हे काय चाललंय? तू जर अशा प्रकारे सगळी बाळं नदीत सोडत राहशील तर माझ्या राज्याला वारस कसा मिळणार? या राज्यावर पुढे कोण बसेल? तू असं करू नकोस. हे काय बाळ तू आता पाण्यात सोडू नकोस. 7 बाळं माझी गेली आहेत, आता हे एक बाळ तरी राहू दे. त्यावेळेला गंगा त्यांना म्हणाली आहे की तुम्ही मला प्रश्न विचारलात, मी केलेल्या कृतीला तुम्ही हरकत घेतली, आता मी तुमच्याबरोबर राहू शकत नाही. तुम्ही अटीचा भंग केलेला आहे, तर हे बाळ मी काही पाण्यात सोडणार नाही. हे मी माझ्याबरोबर घेऊन जाईन, त्याला पूर्ण ज्ञानी करीन आणि मग मी तुमच्याकडे सुपूर्त करीन. अशा प्रकारे गंगा तिथून आपल्या बाळाला घेऊन तिथून निघाली आणि 16 वर्ष त्या गंगेनी त्या मुलाला सांभाळलं आहे. त्याचं नाव ठेवलं आहे देवव्रत. आणि ह्या देवव्रताला क्रौंच ऋषींकडे तिने शिक्षण दिलं आणि त्याला मोठं केलं. आणि एक दिवस असा शंतनू गंगेच्या विरहामध्ये अतिशय खिन्न अवस्थेत तो गंगेच्या तीरावरून निघालेला असताना एक मुलगा नदीचं पाण्यावरती बाणाची रचना करत बाणांचा पूल करून तो काहीतरी चाललं होतं त्याचं खेळणं, धनुष्य बाण. त्यावेळेला त्याला असं वाटलं की कदाचित हा माझाच तर मुलगा नसेल ना, एवढा
मुलगा हा शूर दिसतोय, छान धनुष्य चालवतोय. तर त्यावेळेला तिथं गंगा प्रगट झाली आणि त्या गंगेनी त्यांना सांगितलं की हा तुमचाच मुलगा आहे आणि हा तुम्हाला मी आता सुपूर्त करते. असं म्हणून देवव्रताला शंतनूच्या स्वाधीन करून गंगा पुन्हा अदृश्य झाली. आणि मग देवव्रताला घेऊन शंतनू घरी आला आणि त्याचा युवराज म्हणून राज्याभिषेक झाला. आणि इकडे पुन्हा शंतनूचा पुन्हा पुढे दुसरा विवाह झाला. आणि दुसरा विवाह करताना तो मत्स्यगंधेशी झाला. मत्स्यगंधेच्या पित्याने मात्र अट घातली की मत्स्यगंधेपासून जो पुत्र होईल त्या पुत्रालाच तुम्ही राज्यावर बसवणार असाल तरच मी माझी मुलगी तुम्हाला राणी म्हणून अर्पण करतो, तरच मी तिचा विवाह तुमच्याबरोबर करीन. त्यावेळेला देवव्रतानी मत्स्यगंधेच्या यांना सांगितलं, वडिलांना सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका, मी कधीही राज्याचा लोभ ठेवणार नाही, मी कधीही राज्यावर बसणार नाही आणि मला राज्यपद नको. आणि मी आजच ही प्रतिज्ञा करतो की मी आजन्म ब्रह्मचारी पण राहीन आणि मी म्हणजे माझा कुठलाही वारस ह्या राज्य मागण्याचा प्रश्नच येणार नाही आणि मी स्वतः पण कधीही राज्यावर बसणार नाही. अशा प्रकारे त्यांनी प्रतिज्ञा केली आणि ती आजन्म पाळली म्हणून त्यांना भीष्माचार्य असं पुढे लोक म्हणायला लागले. आणि या भीष्माचार्यांनी उत्तरायण येईपर्यंत आपला देह अतिशय यातनांमध्ये सुद्धा त्यांनी संयमाने सांभाळला. उत्तरायण लागल्यानंतर परमेश्वराचं त्यांना प्रत्यक्ष दर्शन झालं आणि ते भगवत स्वरूपात तदाकार झाले. भीष्माचार्यांच्या मृत्यूने इकडे युधिष्ठिराला मात्र दुःख झालं, पण श्रीकृष्णाने त्यांना कळवलं, त्यांना अतिशय सद्गती मिळाली आहे. आणि मग धर्मराजा सिंहासनावर बसलेले आहेत आणि हस्तिनापूरचं राज्य अतिशय सुखाने ते चालू आहे. हस्तिनापूरच्या राज्यात कधीही दुष्काळ पडला नाही, अनावृष्टी झाली नाही, अतिवृष्टी झाली नाही, कारण धर्माचं राज्य हे धर्मानुसार चाललं होतं. त्यामुळे तिथं कोणी उपाशी नाही, कोणी आजारी नाही, कारण धर्मराजा हा मर्यादा पाळणारा होता, लोकांच्या दुःखांची तो काळजी घेणारा होता. मर्यादेत राहून जर अर्थवत काम याचा सदुपयोग केला, उपभोग घेतला, तर तो कधीही दुःख देत नाही. संयम आणि सदाचार ज्या राज्यामध्ये आहेत त्या राज्याला कधीही कुठल्याही प्रकारचा आजार किंवा दुःख यातना होत नाही. अशा प्रकारे धर्मराज राज्य करीत होता, प्रजाही सुखी होती. असा हा युधिष्ठिर धर्मराज सूर्यनारायणाची उपासना करीत असे. आणि एक दिवस सूर्यनारायणाने त्याला एक अक्षय पात्र दिलेलं होतं. आपल्याला ते माहितीच आहे की धर्मनिष्ठ होता तो राजा. आणि धर्मराजाचं राज्य चाललेलं आहे. आणि असाच काळ गेल्यानंतर इकडे आपण मागच्या वेळेला पाहिलं की उत्तरेच्या जेव्हा गर्भावस्थेत असताना त्या गर्भाचं रक्षण श्रीकृष्णाने त्यावेळेला केलं होतं. आणि त्यानंतर त्या उत्तरेला पुढे परीक्षित नावाचा म्हणजे त्याला मुलगा झाला. उत्तरेने मुलाला जन्म दिला. आणि हा मुलगा जेव्हा जन्माला आला तेव्हा तो इकडे तिकडे सारखा शोधत होता, काहीतरी बघत होता की मी आईच्या गर्भामध्ये असताना जो मला चतुर्भुज पुरुष दिसला, ज्याने माझं रक्षण केलं, ज्याने माझे प्राण वाचवले, तो कुठे आहे, तो कुठे दिसतोय, म्हणून तो बघत होता. आणि ह्यामुळे त्याचं नाव परीक्षित असं ठेवलं गेलं. असा हा परीक्षित हा मोठा होऊ लागला. आणि पुढे या परीक्षिताचं विवाह त्याचा मामा जो उत्तर होता त्याची मुलगी इरावती हिच्याशी झाला. इरावती बरोबर या परीक्षिताचा विवाह झाला.
आणि त्याला पुढे 4 पुत्र झालेले आहेत, जनमेजय, भीमसेन, श्रुतसेन आणि उग्रसेन. असे 4 पुत्र त्याला झालेले आहेत. विदुर तीर्थयात्रा करून आपल्या परत राज्याकडे आल्या हस्तिनापूर नगरीमध्ये. 36 वर्ष त्यांनी तीर्थयात्रा केली आहे. सर्व तीर्थांना पावन करीत असताना जे होतं तर असं म्हटलंय की उत्तमा सहजावस्था, मध्यमा ध्यानधारणा, अधमा मूर्तीपूजाच, तीर्थयात्रा धमाधमा. याचं कारण असं आहे की यात्रा जेव्हा आपण करतो तेव्हा इतर चिंता असते, त्यामुळे देवाची ध्यानधारणा आपल्याकडून नियमितपणे होऊ शकत नाही आणि सत्कर्म पण नियमितपणे होऊ शकत नाही. म्हणून तीर्थयात्रेपेक्षा सुद्धा श्रेष्ठ ध्यानधारणेला महत्त्व दिलेलं आहे. देवी भागवतात असं म्हटलंय की घरच्यापेक्षा अधिक सत्कर्म जर तीर्थाच्या ठाई झालं नाही तर ती तीर्थयात्रा सुद्धा व्यर्थ आहे. पण विदुराने जी 36 वर्ष तीर्थयात्रा केली त्याचं वर्णन मात्र त्यांनी अगदी अति संक्षिप्तपणे केलंय, कारण आत्मप्रशंसा हा मृत्यूच आहे. त्याने विदुराने केलेल्या 36 वर्षाचं यात्रेचं वर्णन केवळ 36 शब्दात केलेलं आहे. असा हा महान योगी म्हणण्यासारखा असा हा विदुर मध्यरात्रीच्या वेळेला धृतराष्ट्राच्या जवळ आलेला, धृतराष्ट्राच्या महालात म्हणूया आपण, धृतराष्ट्राच्या महालात गेलेला आहे. आणि धृतराष्ट्र तर जागाच होता, त्याला काही झोप येत नव्हती. विदुराने त्याला विचारलं, का हो दादा, झोप येत नाही आहे का तुम्हाला? ज्या भीमाला तुम्ही विषाचे लाडू खायला घातले त्याच्या घरात तुम्ही तर साखरेचे लाडू खाताय आता, तरी झोप येत नाही तुम्हाला? धिक्कार असो म्हणे तुमचा. पांडवांना तुम्ही दुःख दिलं, तुम्ही इतके दुष्ट आहात की राजसभेत द्रौपदीची तुम्ही निर्भत्सना होण्यासाठी संमती दिली. आता तरी जागे व्हा, आता तरी थोडं लक्षात घ्या, आता हे सगळं सोडून द्या आणि तीर्थयात्रेला चला दादा तुम्ही. त्या धृतराष्ट्राची काय आसक्ती कमी होत नाहीये. तो त्याला उत्तर देत आहे विदुराला, अरे माझे पुतणे चांगले आहेत, चांगली माझी सेवा करतायत, त्यामुळे त्यांना सोडून जावं काय आता मला वाटत नाही. त्यावेळेला विदुर म्हणतायत, हो का म्हणले दादा, आता तुम्हाला हे पुतणे आवडायला लागले का? पण तुम्हाला मागचं काहीच आठवत नाही का? या पांडवांना मारण्यासाठी अहो तुम्ही किती प्रयत्न केले होते. त्या लाक्षागृहाला आग लावली, त्या भीमाला तुम्ही लाडू खायला घातले, द्रौपदीची अशी अवस्था करून टाकली, आणि आता तुम्हाला ह्यातलं काहीच आठवत नाही. हा धर्मराज म्हणजे धर्माची मूर्ती आहे. तुम्ही त्याच्यावर एवढे अपकार केले पण तरी तो त्याची फेड उपकाराने करतोय, तुमच्या डोक्यावर उपकार करतोय तो तुमच्याशी चांगलं वागून. तर मला तरी असं वाटतंय तुम्ही जर असं काही केलं तर पांडवच प्रयाण करतील काही दिवसांनी आणि पुन्हा तुम्हाला सिंहासनावर बसवतील. आता या सिंहासनाचा मोह सोडा आता दादा तुम्ही. आता तुमच्या शिरावर काळ फिरू लागलाय, चक्रा मारतोय काळ तुमच्या डोक्यावर, तुमच्या तोंडावर मृत्यूची कळा दिसायला लागली आहे. आता तरी डोळे उघडा. समजून उमजून जर घर सोडलं नाही तर तुम्हाला आता भयानक प्रकारे मृत्यू येईल. जर तुम्हाला तुमचं कल्याण करायचं असेल तर आत्ताच तुम्ही घर सोडा आणि ध्यानधारणा करावं, अरण्यात जा. त्यावेळेला तो धृतराष्ट्र म्हणतो, अरे तू म्हणतोस ते सगळं बरोबर आहे, मला सगळं पटतंय, पण मी हा असा अंधाळा, मी एकटा कसं काय कुठे जाऊ? विदुर म्हणाला, दादा दिवसा जर तुम्ही निघालात तर धर्मराज तुम्हाला जाऊ देणार नाही. तुम्हाला जायची इच्छा झाली हे खूप छान झालं, पण तुम्हाला दिवसा काही जाता येणार नाही. म्हणून आपण काय करू, मध्यरात्रीच इथून निघूया. मग त्याने गांधारीला तयार केलं. मग धृतराष्ट्र गांधारीला घेऊन विदुर निघालेत आणि ते सप्तस्त्रोत नावाच्या तीर्थाला गेलेत आणि तिथं ते राहायला लागलेले आहेत. इकडे सकाळ झाल्यावर नेहमीप्रमाणे युधिष्ठिर काकाच्या दर्शनासाठी, काकाची हाल हवाल विचारायला, चौकशी करायला म्हणून त्याच्या महालात आला धृतराष्ट्र.
धृतराष्ट्राच्या महालात. पाहिलं त्याने इकडे तिकडे, तर काका काही दिसला नाही. त्याला वाटलं की त्याच्या 100 मुलांना आपण मारलं ह्याचं अजून त्याच्या डोक्यातून गेलं नाही, म्हणून त्यांनी आत्महत्या तर केली नाही ना. काका काकू काकी दोघींचा शोध केला, पण त्याला काही कुठेही काका काकी दिसले नाही. तो म्हणला, जोपर्यंत मला ते सापडत नाही तोपर्यंत मी काही तोंडात पाणी पण टाकणार नाही, असं त्यांनी मनाशी निश्चय केला. ज्या ज्या वेळेला धर्मात्मा व्यथित होतात त्या वेळेला भेटण्यासाठी त्यांना कोण येतं? भगवंताच्या रूपामध्ये संत येत असतात. अशा वेळेला नारायण 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 नारायण, त्यावेळेला नारद मुनी तिथे प्रगट झाले आहेत. आणि मग नारदांना धर्माने सांगितलं, अरे काका माझ्यामुळेच काका निघून गेले असं वाटतंय. काका काकी दोघंही घरात दिसत नाही आहेत आणि त्यांची काही मला कळत नाही, ते नेमके कुठे गेले असतील, मी त्यांचा कसा शोध घेऊ. त्यावेळेला नारदांनी त्यांना समजवले, अरे धृतराष्ट्रा, त्यांना आता सद्गती मिळणार आहे. नारद धर्मराजाला समजावून सांगतायत की अरे धृतराष्ट्राला आता सद्गती मिळणार आहे, तू काही काळजी करू नकोस. आणि हे बघ, मरण तर प्रत्येकाला काही अटळ आहे, प्रत्येक जीव मृत्यूच्या अधीन आहे. त्यामुळे जेव्हा काका जाणार तिथे तुलाही एक ना एक दिवस जायचंच आहे. हे बघ, आजपासून 5व्या दिवशी काकांना सद्गती मिळणार आहे आणि त्यानंतर काही काळाने तुझी पाळी येणार आहे. तेव्हा आता काकासाठी रडत बसू नको, आता स्वतःचा विचार कर. मृत्यूच्या तावडीत गेलेली व्यक्ती कधीच परत येत नसते, असं रामदास स्वामींनी म्हणलेलंच आहे मनाच्या श्लोकामध्ये. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे. म्हणून दुसऱ्यासाठी रडण्यापेक्षा जीवानी स्वतःसाठी आधी रडावं, म्हणजे आपल्यात प्रगती करून घेता येईल. की आपल्याला मृत्यू समोर रोज दिसला पाहिजे, म्हणजे आपल्याकडून कधीही वाईट कृत्य घडणार नाही, आपल्या सत्कर्मापासून आपण कधीही दूर राहणार नाही. अशा प्रकारे नारदांनी धर्मराजाला उपदेश केलाय आणि ते तिथून निघून गेलेली आहे. आणि मग त्यांना कळलेलं आहे की हे धृतराष्ट्र, गांधारी आणि विदुर हे वनामध्ये राहायला गेलेत आणि पुढे त्यांचा अंत झालेला आहे. आणि मग पुढे धर्मराजाने त्यांचे सगळे श्राद्ध विधी हे सगळे पूर्ण केलेले आहेत. असाच काही काळ लोटल्यानंतर एक दिवस धर्मराजाने अर्जुनाला श्रीकृष्णाचं क्षेम कुशल विचारण्यासाठी द्वारकेला पाठवलेलं आहे. आणि मग त्यावेळेला श्रीकृष्णाचं क्षेमकुशल विचारण्यासाठी अर्जुन जेव्हा द्वारकेला गेलाय त्यावेळेला त्याला कळलंय की द्वारकाधीश आता राहिलेले नाही, श्रीकृष्णांचा अंत झालेला आहे. आणि त्याला जेव्हा ते कळलंय की आता कृष्णाचं आपल्याला कधीही भेट होणार नाही आणि आपल्याला कृष्ण परत कधीही दिसणार नाही, त्यामुळे विरहाने ते व्याकुळ झालेले आहेत आणि ते तसेच परत आलेले आहेत. आणि कृष्णाचं अर्जुनाचं ते रूप बघून धर्माला अतिशय काळजी वाटली की तो हा असा का दिसतोय, आज तेजहीन काय दिसतोय, हा त्याच्या चेहऱ्यावर इतकं उदासीनता का आहे, तो द्वारकेला कृष्णाला भेटून आलाय पण त्याचा चेहरा एवढा उदास का दिसतोय. आणि मग त्यावेळेला त्याला अर्जुन सांगतोय की असं असं झालेलं आहे आणि आता आपल्याला कधीही द्वारकाधीश भेटणार नाहीयेत. त्यावेळेला मग धर्मराज, अर्जुन, भीम, नकुल, सहदेव ह्या 5 पांडवांनी पण असं ठरवलं की आता आपण पण या संसाराचा त्याग करायचा आहे आणि आपणही वानप्रस्थाश्रम स्वीकारायचा. अशा प्रकारे त्यांनी ठरवल्यानंतर त्यांनी परीक्षिताचा राज्याभिषेक केला आहे आणि
ते वानप्रस्थाश्रमामध्ये निघालेले आहेत. आता यापुढे परीक्षिताचा पुढचा आपल्याला कथा आपण पुढील भागामध्ये ऐकूया. तोपर्यंत नमस्कार. ओम नमो भगवते वासुदेवाय.